तू ही रे माझा मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरी आणि आकाश पासून. तर आता इथे आकाश ईश्वरीकडे आलेला असतो आणि आता इथे ईश्वरी स्वयंपाक करत असते. तर आता आकाश म्हणतो नम्रता कुठे आहे. तर आता ईश्वरी म्हणते सकाळपासून नाही दिसली असं म्हणते ती. ऍटलीस्ट तिने येऊन तुला नाश्त्यासाठी हेल्प तरी करायला हवं होतं ना असं म्हणतो आकाश. ठीक आहे भाऊजी आता चालय नाश्ता झालंय सगळं असं म्हणते ती. मी आलोच असं म्हणतो आकाश आणि बाहेर जातो तो. तर आता ईश्वरी बनवत असते बघा प्रेक्षक स्वयंपाक. तर आता नम्रता झोपलेली असते. नम्रता असं म्हणतो आकाश. आकाश म्हणतो नम्रता उठ. अगं कॉम्पिटिशनची वेळ झाली उठ असं म्हणतो आकाश. मला जरा 2 मिनिटं झोपू द्या असं म्हणते ती. नम्रता काय चाललंय तुझं. खूप उशीर होतोय आपल्याला असं म्हणतो तो. तर आता तो जसं म्हणतो ना त्या ईश्वरीकडे बघ म्हणून तसंच नम्रता उठते बघा प्रेक्षक. आता तिचे डोळे खुलतात. तिचे पाय दुखताय तरी ती किचन मध्ये काम करते असं म्हणतो तो. आणि तुझं काय मला बोलतेस मी सिरियस नाही आहे तू सिरियस आहेस का असं म्हणतो तो. तर आता इथे नम्रता उठते. आकाश काय सकाळी सकाळी इशूचा कौतुक करताय. मग तुम्ही करायला हवी होती ना तयारी. काय बिघडलं नसतं तुम्ही केलं असतं तर असं म्हणते ती. वॉट असं म्हणतो आकाश. हा काय टोन आहे असं म्हणतो तो. आणि आजची तयारी तू करणार होतीस मग मी काय करू असं म्हणतो आकाश. मग तुम्ही केलं तर काय बिघडतं असं म्हणते नम्रता. हे बघ नम्रता आपल्याला खरंच खूप उशीर होतोय प्लीज लवकर आवर असं म्हणतो आता आकाश. तर आता नम्रता उभारते बघा प्रेक्षक. तर आता इथे खूप चिडलेली असते नम्रता आणि ती निघून जाते तिथून. तर आता इथे आकाशला पण खूप जास्त राग आलेला असतो तिचा. तर आता इथे ईश्वरी स्वयंपाक करत असते. तर नम्रता तिने म्हणते ईशू जरा बाहेर हो जरा सरक असं म्हणते ती. तर आता ईश्वरी मात्र स्वयंपाक करतच असते. जरा बाजूला हो मला तयारी करायची असं म्हणते नम्रता. तुला का हवंय का असं म्हणते ईश्वरी. हवं काय म्हणजे मला खूप उशीर झाला आहे सगळ्यासाठी मला तयारी करायची असं म्हणते ती. ताई ते काय करतेस हे सगळं थांब ना असं म्हणते ती. काय काय म्हणते सांगितलेलं कळत नाही का असं म्हणते आता इथे नम्रता. ऐक असं म्हणते ईश्वरी. मला करायचंय माझ्याकडे वेळ खूप कमी आहे असं म्हणते नम्रता. ताई अगं काय करतेस असं म्हणते ईश्वरी. घरच्यांचं नाश्ता जेवणाचं बघायला नको का असं म्हणते ईश्वरी. समजून घे ना असं म्हणते ती. ईशू तुला का स्वतःचं खरं करायचं असतं असं म्हणते नम्रता. तर आता आकाश येतो आणि म्हणतो नम्रता व्हॉट्स रॉंग असं म्हणतो तो. आकाश तुम्ही प्लीज शोरूम मध्ये जा आणि एखादी शेगडी आणा. मला या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी एक वेगळी शेगडी लागणार आहे कारण माझ्या सगळ्या डिशेस अजून बनवायच्या बाकी आहेत असं म्हणते नम्रता. प्लीज जा ना असं म्हणत असते ती. प्लीज माझ्याकडे खरंच खूप वेळ कमी आहे असं म्हणते ती. एक मिनिट ताई असं म्हणते आता ईश्वरी. ताई काय बोलतेस तू असं म्हणते ईश्वरी. या घरामध्ये 2 शेगड्या कधीच लागलेल्या नाहीयेत आणि यापुढेही लागणार नाहीत असं म्हणते ईश्वरी. 2 शेगड्या याचा अर्थ तुला कळतोय का असं म्हणते ईश्वरी. कशाचा अर्थ काय तू आता मला शेवटच्या क्षणाला सांगणार आहेस. प्लीज नको सांगूस थोडा प्रॅक्टिकली विचार कर. जर का दुसरी शेगडी असेल तर तुझं काम तू करू शकतेस आणि माझं काम मी करू शकते. दोघांचाही वेळ वाचेल. त्यामुळे तुम्ही स्टोरूम मध्ये जा आकाश आणि स्टोरूम मध्ये जे काही आहे म्हणजे स्टोव शेगडी काही असेल ते आणा आणि प्लीज मला ते आणून द्या. मला हे सगळं करायचं आहे वेळ खूप कमी आहे. मी पटकन आले फ्रेश होऊन आले असं म्हणते नम्रता. तर बघा प्रेक्षक आता इथे ईश्वरी आणि आकाशला कळतच नाही काय चाललंय नम्रता असं म्हणून. भाऊजी असं म्हणते ईश्वरी. रिलॅक्स असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे बघा प्रेक्षक चोर पायाने कोणीतरी आलेलं दाखवले. तर आता इथे बघा प्रेक्षक तर आकाश असतो. तर आता तो क्लिनिंग साठी आलेला असतो. तर आता इथे तयारी होत असते त्या कॉम्पिटिशनची आणि तिथे पोलीस सुद्धा असतात. तर आता जजेस पण असतात आणि होस्ट पण असतात. तर आता राकेश तिथेच आलेला असतो कॉम्पिटिशनच्या ठिकाणी. बघा प्रेक्षक बॉम्ब लावण्यासाठी तो आलेला असतो. तर आता इथे तो ईश्वरी आणवची जी खोली असते ना त्याच्या समोर थांबलेला असतो. तर आता तो ओपन करतो ती खोली आणि तिच्याकडे चाव्या सुद्धा असतात. तर आता इथे पोलीस बघतो राकेशकडे. तर आता इथे त्या पोलिसला डाऊट आलेला असतो राकेशवरती कारण तो गुपचूप काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो म्हणून. तर आता इथे तो पोलीस जातो बघा प्रेक्षक आणि राकेशकडे जातो तो. ए असं म्हणतो इथे पोलीस. कोण आहेस तू असं म्हणतो पोलीस. काय करतो इथे असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच इथे वल्लरी आलेली असते. मी हाऊसकीपिंग मध्ये आहे रूम क्लीन करायला आलोय असं म्हणतो राकेश. आयडी कुठे आहे तुझा असं म्हणतो पोलीस. आयडी दाखवा असं म्हणतो तो. तर बघा प्रेक्षक तिथे जे होस्ट वगैरे असतात ते बघत असतात आणि वल्लरी पण बघत असते राकेशकडे. हो दाखवतो खिशातच आहे असं म्हणतो राकेश. तर आता इथे तो आयडी कार्ड काढतो बघा प्रेक्षक राकेश. तर आता तो बघत असतो कुठे आहे त्याचा आयडी कार्ड म्हणून. तर आता इथे त्याला सापडतच नाही. लाखो ना लवकर असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर आता इथे राकेशकडे काय नसतं. अहो साहेब जरा प्रॉब्लेम झालाय असं म्हणतो राकेश. मला वाटतं मी लॉकर रूम मध्ये पॅन्ट चेंज केली तेव्हा त्या पॅन्टच्या खिशामध्येच राहिलं. हवं तर घेऊन येतो मी असं म्हणतो तो. मास्क काढा असं म्हणतो तो. खरं तर साहेब मला थोडं व्हायरल झालाय सर्दी खोकला झालाय म्हणून मी मास्क लावला होता असं म्हणतो राकेश. काढतोस का मी काढू मास्क असं म्हणतो होता इथे पोलीस. काढतो असं म्हणतो होता इथे राकेश. तर आता वल्लरीचा प्लॅन असतो बघा प्रेक्षक काय करून पोलिसाला थांबवायचं. तर आता इथे वल्लरी बघत असते राकेशकडे आणि आता इथे राकेशने मास्क काढलं तर सगळं एक्सपोज होणार पण घाबरलेली असते वल्लरी पण आणि राकेश पण. तर आता इथे राजेश शिर्के यांचं घर दाखवलंय. तर आता इथे आजी म्हणतात ईश्वरीला अगं ईश्वरी या शेवटचा राऊंड आहे आणखीन खूप जबाबदारीने सगळं कर असं म्हणतात ते. हो आजी असं म्हणते ईश्वरी. तर प्रसाद देते ती ईश्वरीला. नमस्कार करते असं म्हणते ती. यशस्वी हो असं म्हणतात आजी. तर आता नम्रता पण आलेली असते. सॅल्यूट करा असं म्हणतात इथे अविनाश पण ईश्वरीला. यशस्वी हो असं म्हणते आजी. तर आता अंजली आलेली असते. काय झाली का तयारी पदार्थ झाले ना कॉम्पिटिशनचे तयार असं म्हणते अंजली. हो सगळं रेडी आहे असं म्हणते ईश्वरी. संत्र्याचा हलवा घेतलेला आणि पिठातले सगळे पदार्थ सांगितले होते ना ते रेडी आहेत असं म्हणते ईश्वरी. वा वा असं म्हणते अंजली. आणि तुझी का नम्रता झाली का तयारी असं म्हणते अंजली. हो काय मी मोरिंगा इडली आणि साऊथ इंडियन डिशेस करून घेतल्या असं म्हणते नम्रता. वा 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 असं म्हणतो अविनाश. अप्रतिम. पण त्या लोकांनी सांगितलंय ना
ना तुम्हाला त्या डिशेस वरती काय डेकोरेशन करायचंय त्याचं काय असं म्हणतो डेकोरेशन आहे रे मामा प्रेझेंटेशन असं म्हणते अंजली प्रेझेंटेशनचं सामान घेतलं ना दोघींनी असं म्हणते अंजली हो सगळं घेतलेलं आहे असं म्हणते ईश्वरी तर मी काय म्हणते मला ना एक बढिया आयडिया सुचली होती तू जर पुढच्या बाजूला गजरा आणि तूप लावलास तर असं म्हणते ईश्वरी म्हणजे कसं एकदम सई सई साऊथ इंडियन फूड वाले असं म्हणते ईश्वरी हो असं म्हणते नम्रता खूपच सुंदर आयडिया असं म्हणते आता अंजली ईश्वरी स्पर्धेतही तू स्वतःच्या आधी दुसऱ्यांचाच विचार करतेस असं म्हणते आजी खरंच कौतुक वाटतं मला तुझं असं म्हणतात आजी आणि कौतुक करतात ईश्वरीचं आजी स्पर्धा जगासाठी आहे आम्ही सख्या बहिणी आहोत ना असं म्हणते ईश्वरी हो असं म्हणते आजी स्वतःचं कौतुक करून घ्यायची एक संधी सोडत नाही ही इशू असं म्हणते आता नम्रता मुद्दा मला सुचवलं सगळ्यांसमोर असं म्हणते नम्रता माझं बघून घेईन ना हिला का सारखं पुढे पुढे करायचं असं म्हणते नम्रता पण तुमच्या दोघींचे आहो कुठे आहेत असं म्हणतो अविनाश उशीर होतोय आकाश अर्णव असं म्हणून ओढत असतो अविनाश अरे चला उशीर होतोय असं म्हणतो अविनाश हो आलो असं म्हणतो आता इथे अर्णव आकाश असं म्हणून ओढत असतो तो आता इथे उगे येतात बघा प्रेक्षक उशीर करतात सगळीकडे असं म्हणते अंजली का छान दिसतायत दोघं असं म्हणते अंजली एवढे हँडसम दिसतायत माझे भाऊ असं म्हणते अंजली मस्तच दिसतायत असं म्हणते ती सगळ्यांचं बरोबर काम झालंय असं म्हणतात इथे अविनाश पण हे स्टेजवर वेळा दिसत नाही त्याचं काय असं म्हणतो अविनाश आज मी तुला स्टेजवर स्वतः घेऊन जाणार आहे असं म्हणतो अविनाश तर आता इथे कॉल आलेला असतो अर्णवला बोला शिर्के असं म्हणतो तो हो मी पोचतो असं म्हणतो आता इथे अर्णव डोंट वरी विल बी देअर असं म्हणतो तो बाय असं म्हणतो फोन ठेवतो चला पटकन असं म्हणतो अर्णव चला पटकन नाही आज मी तुला घेऊन जाणार आहे स्टेजवरती वेळेत पोहोचवणार चला चला आता असं म्हणतो अविनाश तर आता इथे बघा प्रेक्षक जात असतात सगळेजण तर आता इथे नम्रता मात्र तिथेच थांबलेली असते बघा प्रेक्षक आणि ती बॅगमध्ये काहीतरी बघत असते आणि ईश्वरी म्हणते बरं ताई सगळं घेतलंस ना एकदा चेक कर असं म्हणते ईश्वरी मी पण बघते असं म्हणते ती तर सगळं सामान ठेवलेली असते की भगवान बघ मी ना एक्स्ट्राचा एक डबा घेऊन घेते असं म्हणते ती हो असं म्हणते आता नम्रता तर आता इथे बघा प्रेक्षक नम्रता कोणी बघत नसतं तेव्हा आता नम्रता काहीतरी कारस्थान करणार असते तर ईश्वरीचं तिथे सामान ठेवलेलं असं बघा प्रेक्षक सगळं तर आता इथे एक साडी ठेवलेली असते ईश्वरीने तर आता इथे त्याच्यावरती नम्रता काहीतरी पांढरं लिक्विड असतं बघा प्रेक्षक होती आता घालून टाकते त्या साडीवरती तर आता इथे नम्रता चिकटून टाकते त्या साडीला आणि आता ती लिक्विड आपल्या बॅगमध्ये घालून घेते ताई असं म्हणते ईश्वरी बोल ग असं म्हणते ती हो घेतलंस ना सगळं असं म्हणते ती सगळं आहे असं म्हणते नम्रता चला असं म्हणते ईश्वरी इशू मी घेऊ बॅग असं म्हणते ती नाही 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 मी घेते असं म्हणते ती तर आता इथे बॅग घेऊन जाते ईश्वरी चला असं म्हणते ती आणि घेऊन जाते सतत तुझंच कौतुक ऐकून ना वीट आलाय मला असं म्हणते नम्रता बस बस झालाय आता तू हरणार आहेस आणि मी जिंकणार आहे असं म्हणते आता नम्रता तर आता इथे परत राकेशला दाखवलं बघा प्रेक्षक आणि तर तो ईश्वरी अर्णवच्या रूमच्या बाहेर थांबलेला असतो मास्क घालून काय रे असं म्हणते वल्लरी मध्येच येऊन बघा प्रेक्षक राकेशला आणि तिथेच पोलीस असतो जा ना आमची रूम क्लीन कर असं म्हणते आता वल्लरी तुम्ही ओळखता ह्याला असं म्हणतो पोलीस हो ओळखते म्हणजे अहो रोज आमची रूम हेच क्लीन करतात ना असं म्हणते वल्लरी बाय द वे मी वल्लरी पाटील आकाश टेक्सटाईलचे मालक आकाश पाटील त्यांचे असं म्हणते वल्लरी बरोबर म्हणताय ते असं म्हणते ती होस्ट अरे काय बघत का बसलाय जा जा आमची रूम क्लीन कर कधीपासून शोधते तुला जा असं म्हणते वल्लरी हो जातो असं म्हणतो राकेश आय कार्ड दाखव नेक्स्ट टाइम असं म्हणतो पोलीस तर आता राकेशला बघा प्रेक्षक सोडवतो इथे वल्लरी काय हो सर आज एवढी टाईट सिक्युरिटी असं म्हणते वल्लरी एक मोठा आरोपी जेलमधून फरार झालाय त्यालाच आम्ही शोधतोय असं म्हणतो आता तो पोलीस तुम्ही अलर्ट राहा असं म्हणतो तो तर आता बघा प्रेक्षक राकेशला शोधायला आलेले असतात ही लोक तर आता इथे वल्लरीने वाचवलेले असतं राकेशला तर आता इथे कॉम्पिटिशनला सुरुवात झालेली असते तर सगळं सामान घेऊन आलेले असतात सगळे जोडपे बघा प्रेक्षक तर आता इथे साडी वगैरे सगळेजण आणलेले असतात तर आता इथे सगळेजण सगळी तयारी करत असतात तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी पण बघत असतात सगळं आपलं सामान तर आता इथे ईश्वरी आपलं सामान बाहेर काढत असते लेडीज अँड जेंटलमॅन सध्या सगळीकडे गाजत असलेल्या आणि आपल्या लाडक्या FNF ग्लोबल इंटरनॅशनल कॉम्पिटिशनच्या फायनल राऊंड मध्ये मी जीजी तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत करते असं म्हणते ती तर सगळेजण टाळ वाजवतात सगळी जोडपी टाळ वाजवतात बघा प्रेक्षक हो वेल आज या पॅनलचा शेवटचा राऊंड आहे सो थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि मी कंटेस्टंटना रिक्वेस्ट करते ती त्याने प्लीज रेडी व्हावं असं म्हणते ती वन मोर इम्पॉर्टंट थिंग विनरला मिळणार आहे 1 बिलियनचा इंटरनॅशनल बिझनेस कॉन्ट्रॅक्ट असं म्हणते ती तर आता सगळेजण टाळ वाजवतात बघा प्रेक्षक हो 1 बिलियन म्हणजे माहिती आहे का तुम्हाला 100 करोड बघा प्रेक्षक हो अशी कॉम्पिटिशन कुठे असते का जिथे तुम्हाला 100 करोड मिळतील खरंच अति दाखवतात ना प्रेक्षक म्हणजे 10 करोड पण समजलं असतं पण 100 करोडची कॉम्पिटिशन खरंच प्रेक्षक कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर आता इथे वल्लरीने राकेशला दाखवले तर आता इथे वल्लरी आलेली असते आणि आता राकेश तिथे थांबलेला असतो काय रे असं म्हणते वल्लरी मूर्खा असं म्हणते ती आता मी आले ना म्हणून वाचला असं म्हणते ती नाहीतर पोलीस परत पकडून तुला नेले असते असं म्हणते ती आणि काय रे 14 महिनेला इतकं हिणवलंस एवढ्या फुसकार काय मारल्यास काय तर म्हणे मी असा धमाका करणार आहे भुस असा धमाका करणार होतास डायरेक्ट ग्रीन रूम मध्ये जाऊन बॉम्ब फोडून असं म्हणते आता वल्लरी जास्त बोलतेस असं म्हणतो राकेश काय डोकं बिकं फिरलं नाही ना असं म्हणते वल्लरी असं काहीतरी केलं असतंस ना तर आमच्या सगळ्यांचे जीव ही धोक्यात घातले असतेस असं म्हणतो तो त्याआधी लाख वेळा तुम्ही चुकलायत म्हणून मला जेलमधनं फरार करून घेऊन इथे यावं लागलंय विसरू नकोस असं म्हणतो राकेश नाही ठीक आहे मी मान्यच करते की आमच्याकडून काही मॅनेज झालं नाही म्हणून तुला फरार होऊन अर्णवनेश्वरीला मारण्यासाठी इथे यावं लागलं मान्यच आहे ना असं म्हणते वल्लरी पण हे असं संपवणार त्या ना असं म्हणते वल्लरी आधीच इथे वेळ कसा चाललाय हे कळत नाही आणि त्याच्यात तुझे असे फ्लॉप प्लॅन्स असं म्हणते ती बडबड बंद कर हा असं म्हणतो आता इथे राकेश बडबड बंद कर तुझी आता त्या दोघांच्या आधी तुझा गेम करेन मी इथे आता असं म्हणतो आणि तुला संपवायला माझे हे 2 हातच पुरेसे आहेत असं म्हणतो
उगाच माझ्यावर ओढायचं नाही असं म्हणते वल्लरी. तू चुकलायस आणि मी वाचवलंय तुला असं म्हणते वल्लरी. म्हणून अशी तुझी फालतू बडबड नाही ऐकणार आहे मी असं म्हणतो तो. तुला असं सोपं वाटतं का बॉम्ब ठेवणं? अशी जागा शोधायला हवे जिथे बाकी कोणी नाही, पण फक्त ते धोके येतील. तू शोधून देतेस अशी जागा असं म्हणतो तो. मी का शोधायची? तुझं काम माहिती असं म्हणते वल्लरी. हो ना, आहे ना माझं काम असं म्हणतो आता इथे राकेश. मग स्वतःचं थोबाड बंद ठेवायचं आणि मला माझं काम करू द्यायचं असं म्हणतो राकेश. मी बघतो काय करायचंय ते असं म्हणतो तो. आणि हो, तू मला वाचवलंस म्हणून तुझे आभार वगैरे मांडणार नाही आम्ही, कारण तुझ्यावर आधीच माझे खूप उपकार आहेत हे लक्षात ठेव असं म्हणतो तो. त्या राऊंड बद्दल मी तुम्हाला सांगते असं म्हणत असते होस्ट. त्या राऊंड मध्ये काय होणार आहे? या राऊंड मध्ये फूड आणि फॅशन याचं एक सुपर फ्युजन होणार आहे असं म्हणून चालू झाला असतो राऊंड. तर आता इथे राकेश परत मास्क घालतो बघा प्रेक्षकांनी कामाला जातो. तर आता इथे वल्लरी पण विचार करत थांबलेलीच असते. तर आता इथे उदयकांत आणि रमाकांतचा दाखवा. अख्खी रात्र उलटून गेली आणि हा इथेच बसून आहे अजून असं म्हणतो रमाकांत. हा इथे असताना मला काहीच करता येत नाही असं म्हणतो होता रमाकांत. बाहेर पडायचा एकच मार्ग आहे, पण मला काही करून इथून निष्ठायलाच हवं असं म्हणतो होता रमाकांत. तर आता इथे रमाकांतला बांधून ठेवलं असतं ना उदयकांत. तर आता इथे फोन वाजतो उदयकांतचा. तर आता तो फोन बघत असतो बघा प्रेक्षक आणि उदयकांत पिऊन टाईट असतो. तर आता तो फोन घेतो. हा पाठवलंय, पट्टा पाठवलाय ना असं म्हणतो तो. मग पोचतो मी असं म्हणतो तो. हा असं म्हणतो तो. तर आता इथे बोलत असतो तो काहीतरी. इथे रमाकांत सगळं ऐकत असतो बघा प्रेक्षक म्हणजे अर्णव आणि अंजलीचं बाबा. तर आता इथे सगळ्या दोऱ्या सोडून वगैरे झालेल्या असतात तिच्या. तर कंटेस्टंटना ह्या राऊंड मध्ये दोघांनाही पार्टिसिपेट करायचंय आणि एक रिजन चूज करून त्या रिजनचं फूड आणि फॅशन आपल्या समोर प्रेझेंट करायचंय. पण त्या फूड आणि फॅशन मध्ये त्या रिजनचं कल्चर, आर्ट आणि ट्रेडिशन हायलाइट व्हायला हवं असं म्हणते ती होस्ट. वेल, ज्या टीमचं प्रेझेंटेशन बेस्ट असेल त्यांना जास्त पॉइंट्स मिळतील आणि सगळ्या राऊंडचे पॉइंट ऍड करून विनर घोषित करतील असं म्हणतो तो. सो क्लॅप फॉर आ कंटेस्टंट्स असं म्हणते ती मुलगी. तर आता इथे सगळेजण टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे उदयकांतला दाखवले. तर आता इथे तो बघतो. तर आता रमाकांत पळून गेलेला असतो. हा कुठे गेला? याने घात केला माझा असं म्हणतो तो. डोळा लागला दारूमुळे आणि हा गेला असं म्हणतो होता उदयकांत. तर कुठे गेला? इथेच असेल असं म्हणतो तो. इथून बाहेर जायला एकच रस्ता आहे, माझ्या इथूनच गेला असं म्हणतो उदयकांत. आत लपला असेल का असं म्हणतो होता उदयकांत. ए दादा असं म्हणतो उदयकांत. दादा दादा असं करत असतो तो. तर आता रमाकांतला शोधत असतो तो. हे बघ दादा, माझ्याशी पंग घेऊ नको हा, जीवावर बेतेल बघ. दादा बाहेर आहे असं म्हणतो उदयकांत. रमाकांत हे बघ, माझ्या भानगडीत पडू नको, गोळ्या घालेन तुला रमाकांत असं म्हणतो उदयकांत. रमाकांत असं म्हणून तो ओरडायला लागतो आणि रमाकांत पाठीमागे लपून बसलेला असतो. रमाकांत, तू माझ्या तावडीतून सुटू शकत नाहीस. रमाकांत बाहेर आहे असं म्हणतो उदयकांत. बाहेर ये, तुझं मरण जवळ आलंय असं म्हणतो तो. तर आता इथे रमाकांत बाहेर आलेला असतो. वल्लरीला कळवावं लागेल नाहीतर असं म्हणतो तो. तर आता इथे रमाकांत पाठीमागून येतो बघा प्रेक्षक आणि आता उदयकांतला पकडतो तो. आता मी नाही सोडणार तुला असं म्हणतो रमाकांत. माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलायस तू असं म्हणतो आता इथे रमाकांत. तर आता इथे उदयकांतला मारतो बघा प्रेक्षक रमाकांत. तर आता रमाकांत मार मारतो उदयकांतला. माझी मुलं तुझ्यामुळे रस्त्यावर आली असं म्हणून मारायला लागतो रमाकांत. तुझ्यामुळे माझ्या बायकोने आत्महत्या केली. तर आता मार मारतो रमाकांत उदयकांतला. तर आता तो बघा प्रेक्षक जे तिथे सगळं सामान ठेवलेलं असतं. तर आता फोन पण असतो ना त्याच्या हातामध्ये. तर आता तो घेऊन पळून जातो. तर आता उदयकांत बघ आता तुला कसा पकडतो असं म्हणतो तो. उदयकांतला काय उठायला पण येत असतं बघा प्रेक्षक. रमाकांत थांब असं म्हणत असतो तो. सो फॅशन ते फूड प्लेटिंग हे सगळं करायला तुम्हाला फक्त 1 तासाचा वेळ दिला जाणार आहे असं म्हणते ती. गाईज, ॲज यू नो यू हॅव ओनली 1 hour. सो प्रिपेअर युअर फूड, युअर फॅशन स्टफ अँड एव्हरीथिंग इन जस्ट कम ऑन, लेट्स मेक इट पॉसिबल as soon as possible असं म्हणते ती. ओके मिस, कॅरी ऑन, लेट्स गो, गेट सेट गो असं म्हणते ती. आणि टाळा वाजवत असते. गणू बाप्पा असं करत असते ईश्वरी. पाठीशीरा बाप्पा असं म्हणत असते. तिने पाया पडत असते. तर आता सगळेजण प्लेटिंगसाठी तयारी करतात बघा प्रेक्षक. तर आता डिस्कशन चालू असतं अर्णव ईश्वरीचं. हॅलो असं म्हणते आता सौदामिनीने कॉल केलेली असते ती तिच्या कंटेस्टंटला. तर आता ती म्हणत असते काही झालं ना तरी अर्णव ईश्वरी ही स्पर्धा जिंकू शकणार नाही, कारण मी तुमच्यासाठी एक वेगळा प्लॅन केलाय. सो ऑल द बेस्ट असं म्हणते ती. थँक्यू सो मच मॅम असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक. आणि फोनवर बोलत असते ती. बाय असं म्हणते सौदामणीला आणि फोन ठेवते ती बाई. तर आता इथे रमाकांतला दाखवले. तर आता रमाकांत पळत आलेला असतो. तर त्याला दम लागलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता त्याला काहीतरी आठवतं. तर आता त्याला आठवतं उदयकांत त्याच्या पाठीमागून येतोय म्हणून. तर आता रमाकांत जोरजोरात पळायला लागतो बघा प्रेक्षक. तर आता इथे पळत जातो रमाकांत. खरंच खूप वाईट वाटतंय रमाकांतसाठी बघा प्रेक्षक. एकतर मुलंही किंमत देत नसतात आणि आता तो किडनॅप झालाय तरी त्यांना माहित सुद्धा नाही प्रेक्षक. आणि केवढं मारतायत ना रमाकांतला सगळेजण, तरी कोणाला काहीच माहित नाही बघा प्रेक्षक. सगळेजण वारेलाच गेलाय म्हणून बसलेत ना गप्प. तर आता रमाकांत खूप जास्त पळत पुढे आलेला असतो बघा प्रेक्षक. ते सगळे कपडे वगैरे घाण झालेले असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी चालू करतात आपलं प्रेझेंटेशन. तर आता इथे ईश्वरी बघते तिच्या बॅगमध्ये. तर आता ती बघते तिची साडी. तर नम्रता बघते काय बघतायत ते म्हणून. तर आता ईश्वरी बघते तिची साडी बाद झालेली असते ती. तर आता अर्णव आणि ईश्वरीला खूप जास्त दुःख झालेलं असते काय म्हणून. सर असं म्हणते ईश्वरी, थोडा मोठा दाग लागलाय साडीला असं म्हणते ईश्वरी. ही साडी असं म्हणत असते ती. ही साडी तू आणली होतीस ना असं म्हणतो अर्णव. तू ठेवली होतीस असं म्हणतो. तर आता ती म्हणते हो त्यावेळी ते सगळं नीट होतं असं म्हणते ती. कसं झालं हे असं म्हणते ती. मला नाही माहिती हे सगळं कसं झालं सर आता काय करायचं सर असं म्हणत असते ती. तिला खूप टेन्शन आलं असं म्हणत असते ती. आपण एक काम करूया, मी दुसरी साडी अरेंज करतो असं म्हणतो. असं कसं करता येईल हो, या साडीनुसारच तर मी दागिने आणले होते, त्या साडीनुसार आम्ही सगळं फूड वगैरे प्लॅन केलं होतं ना सर असं म्हणते ती. आता काय करायचं सर, मला खूप टेन्शन आलं असं म्हणते ती. रिलॅक्स असं म्हणतो अर्णव. तू हे ठेवा दिया आतमध्ये असं म्हणतो. काहीतरी करूया, फील मॅनेज असं म्हणतो. पॅनिक असं म्हणतो. कमॉन फॉलो असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे घेऊन जातो बघा प्रेक्षक
प्रेक्षक बॅग आणि साडी वगैरे. कमॉन सौदामिनी क्रिएशन्स असं म्हणत असतात ते. अशी काय निघून गेले असं म्हणतो आकाश. मध्ये दिसतात असं म्हणतो आकाश. बघून येतो असं म्हणतो आकाश. आकाश आकाश काय करताय असं म्हणते नम्रता. जिजू आहेत ना ते बघून घेतील काय करायचं ते असं म्हणते नम्रता. बघायला नको ते काय काय झालंय ते असं म्हणतो आकाश. काय गरज नाही, मागच्या वेळेला तुम्ही तेच केलं होतं त्यामुळे आम्ही तिसरे आलोत. तुम्ही ईशू आणि जिजूला मदत करत बसलेला. प्लीज ह्या वेळेस असं करू नका, कॉन्सन्ट्रेट करा असं म्हणते नम्रता. नम्रता ऐक असं म्हणतो आकाश. हे ठेवा तिकडे, आपल्याला घाई करायची गरज आहे असं म्हणते ती. तर आता ती बघतच असते आकाशकडे. तर आता बाकी सगळेजण सगळं प्लॅन करत असतात बघा प्रेक्षक. आणि आरडाव आणि ईश्वरी मात्र तिथून निघून गेलेले असतात. तर आता इथे रमाकांतला दाखवले तर आता इथे रमाकांत पळत पळत आलेला असतो. त्याला खूप जास्त दम लागत असतो. वल्लरी उदयकांतला पत्ता पाठवला होता. तर आता तो बघतो तो पत्ता रमाकांत. तर आता तो ऑन करून बघतो रमाकांत. या दिशेला असं म्हणतो आता त्या दिशेने चालायला लागतं रमाकांत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आकाश टेन्शन मध्येच असतो. आकाश असं म्हणते नम्रता प्लीज आवरा असं म्हणते ती. तर आता आकाश बघा प्रेक्षक हो काम करायला सुरुवात करतो. अर्णव आणि ईश्वरी मात्र तिथून निघून गेलेले असतात. तर आता इथे राकेश आलेला असतो. तर आता इथे राकेशचं काम असतं बॉम्ब लावायचं. तर आता इथे सगळी तयारी चालू असते स्टार ग्लोब्स प्रेझेंट फूड अँड फॅशन या कॉम्पिटिशनची. आज तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळणार म्हणजे मिळणार असं म्हणतो राकेश. फायनली आला तो दिवस. बॉम्ब फिट करायला ही जागा चांगली आहे, कुणाला काहीही नाही कळणार. तर आता इथे राकेश बॉम्ब फिट करणार असतो बघा प्रेक्षक हो. तर आता भाग इथे समोर वगैरे कॅपमध्ये काय ते. तर आता इथे राकेशने बॉम्ब फिट केलेला असतो बघा प्रेक्षक हो. कपडे कुठून आणायचे, कमी वेळ उरलाय आपल्या हातामध्ये, कसं करणार आहोत सर असं म्हणत असते ईश्वरी. तू कुठे बॉम्ब प्लॅन केलायस असं म्हणते आता इथे सौदामिनी. तर आता इथे राकेश म्हणतो अर्णव आणि ईश्वरी ट्रॉली खाली आपण दोघे एकत्र असल्यावर कुठल्याही संकटावर आपण मात करू शकतो असं म्हणते ईश्वरी. आज माझ्या डोळ्यासमोर त्या चिंटुकल्याचे आणि त्या ईश्वरीचे चिंदड्या होताना बघायचे तसं म्हणतो राकेश. तर खूप जास्त आनंद झालेला असतो सौदामिनीला. बूम असं म्हणतो राकेश बघा प्रेक्षक. तर आता इथे रिकाप सुद्धा इथे समजतो प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.